ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पुन्हा एकदा कोर्टामध्ये केस लागते आणि महिपन, साक्षी आणि नागराज या लोकांना कोर्टात यावे लागते। त्यावेळी जज महिपन चिकरे याला पुरावा लपवल्यामुळे त्याला जोपर्यंत बिलाचा खून कोणी केला नाही हे सिद्ध होत नाही तोपर्यंत महिपनला जेल होईल। पण महिपनने साक्षीला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी जितका पण पैसा खर्च केलेला असतो पण त्याचा काही उपयोग होत नाही आणि महिपन चिकरे हताश होतो आणि या हताशाच्या भरात महिपन चिकरे खूप मोठी चूक करतो। तो अर्जुनच्या दिशेने जातो आणि अर्जुनला चाकूने मारायला पाहतो। तेवढा सायली आपला कुक्कू वाचवण्यासाठी महिपनला थांबवते आणि तेव्हा अर्जुन महिपनकडे जातो आणि महिपनची कॉलर पकडतो। तेव्हा साक्षी चिकरे विचार करते एक संकट दूर होत नाही अण्णांनी हे दुसरं संकट का आणलं। साक्षी नागराजला बोलते हे तुम्ही काय करता, तुम्ही त्यांना सोडा। जज बोलतात महिपन चिकरे तुम्ही भर कोर्टामध्ये चाकू काढून खून करण्याचा प्रयत्न केलात आणि तो पण आमच्या वकिलाचा, त्यामुळे कोर्ट तुम्हाला हाफ मर्डरच्या केसमध्ये आतमध्ये टाकणार आहे। त्यामुळे हे ऐकून महिपन आणि साक्षी चिकरेंच्या दोघांच्या पायाखाली जमीन सरकते आणि महिपन अजूनच संकटात अडकतो। पण इथे सायलीच्या हाताला लागतं कारण की ती महिपनला अडवायला जाते पण ती आता खुश असते कारण की मधुभाऊंची सुटका होणार असते। तेव्हा इथे अर्जुन सायलीजवळ जातो आणि ते बोलतो तुमच्या हाताला खूप लागलं नाही ना। तिच्या हातातून रक्त येत असतं पण अर्जुनला महिपनचा खूप राग आलेला असतो। तेव्हाच इन्स्पेक्टर नागराजच्या हातात बेड्या घालतात आणि त्याला घेऊन जातात। तेव्हा अर्जुन महिपनला बोलतो ही गोष्ट करून तू मोठी चूक केली आणि आता तू केसमध्ये चांगला अडकला आहेस आणि आता तू जेलमधून निघू शकत नाही आणि कोण पण असेल तर तुला कोण वाचू शकत नाही आणि आता तू मला नाहीस माझ्या बायकोला पण तू जे आता काय केलंस ते त्याच्यामुळे तिला पण त्रास झाला। तेव्हा मधुभाऊ सायली जवळ येतात आणि बोलतात सायली बाळा तुला काय लागलं नाही ना। तेव्हा सायली बोलते नाही, पण आता मधुभाऊ पण खुश झालेले असतात कारण की त्यांना या केसमधनं सुटकारा मिळालेली असतं आणि खरे गुन्हेगार साक्षी आणि महिपन गजाआड झालेले असतात। त्यानंतर सायली आणि अर्जुन घरी येतात तेव्हा सायलीला पाहून सगळ्यांना हे होतं कारण की सायलीने भरकोर्टात अर्जुनचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा इथे सायलीने भरकोर्टामध्ये अर्जुनवरचा वार स्वतःवर झेलला त्यामुळे सायलीला सगळे बघत असतात। पण त्याच वेळेला तिथे अश्विन येतो आणि अश्विन बोलतो सायलीच्या हातातून खून येतो, सायलीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे। तेव्हा इथे सगळ्यांना कळते की सायलीने कसं अर्जुनला महिपनच्या करत असलेल्या चाकूच्या वाराने अर्जुनचा वार स्वतःवर घेते आणि अर्जुनला वाचवते। पण तेव्हा सायलीला चक्कर येते आणि सायली कल्पना बघायला जाते सायलीला काय होतात पण सायलीला चक्कर येते। तेव्हा सायली बोलते मला त्रास होतो आणि तिच्या हातात रक्त येतं। तेव्हा कल्पनेला राहू होत नाहीत आणि ती सायलीला मदत करते। तेव्हा कल्पनेच्या डोळ्यातून पाणी येतं आणि कल्पना बोलते सायलीने माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि त्या प्रियाचा मी उगाच उदो करत होते आणि ती प्रिया ही कोर्टात होती पण ती मदतीला आली नाही पण माझी सायली अर्जुनच्या मदतीला आली। तेव्हा इथे प्रथम मला कळते की सायलीने अर्जुनला वाचवण्यासाठी स्वतःवर वार झेलला। तेव्हा प्रतिमा बोलते सायलीला काहीच होणार नाही। तेव्हा इथे सायलीचं जास्त रक्त गेल्यामुळे सायलीला ICU मध्ये ठेवण्यात येत असतं। रविराज पूर्णाईला बोलतात की सायलीने महिपन पासून अर्जुनचा जीव वाचवलेला आहे। तेव्हा चेतन सिनियर डॉक्टरांना विचारतो की सायलीला काय होणार नाही ना। तेव्हा डॉक्टर बोलतात तिचं थोडं रक्त गेल्यामुळे काही सांगू शकत नाही। पण कुसुम रडत असते पण कल्पना तिला बोलते की सायलीला काय होणार नाही। पण आता पुढे सायलीची तब्येत बरी होईल का हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।